नमस्कार. आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सगळ्या भेटीगाठी घेत आहोत. आपण पोहोचलो आहोत वैभववाडी तालुक्यातील लोरे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आपण दिवसभरामध्ये अनेक उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांचं मत आणि तिथला प्रचार जाणून घेतलाय. आता आपण बघतो आहोत की मला माणसांची एवढी गर्दी आहे प्रचारासाठी, कदाचित आपल्याला सगळ्यांना वाटेल की छोट्याखानी सभा होती. असं नाही आहे, ही एक प्रचार फेरी होती. घरोघरी प्रचार फेरी होती. आपल्या लोरेमधून रितेश सुतार ज्या आहेत त्या जिल्हा परिषद साठी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर नवीन तरुण तडफदार सिद्धेश दिलीप रावराणे हे या पंचायत समितीसाठी या रिंगणामध्ये आहेत आणि यांची ही प्रचार फेरी या ठिकाणी होती. डोर टू डोर त्यांनी आज मतदारांकडे जाऊन मत मागणी केलेली आहेत. मी एक कौतुक करेन की त्यांचा जो वचननामा जो आहे त्या वचननामामध्ये 3 पानं अशी आहेत, ज्या पानांवरती त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांविषयी आणि त्याची जी रक्कम आहे, मंजूर रक्कम आहे, ती 39 कोटी प्लस अशी आहे. आणि हे सगळं नमूद करून त्यांनी एक सुंदर जे वचननामा आपला लोकांपर्यंत नेलेला आहे की जी कामं केली आहेत त्या कामाच्या जीवावर याच्यावरती ते आज मतदानासाठी या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्यासोबत प्राची तावडे आहेत, महिला तालुकाध्यक्ष आहेत, धडाडीच्या महिला नेत्या आहेत. जाणून घेऊया काय आज आम्ही लोरे जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदच्या अधिकृत भाजपच्या उमेदवार आहेत रिद्धी सुतार आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत सिद्धेश दिलीप रावराणे यांचा आम्ही सकाळपासूनच महिलांच्या छोट्या छोट्या बैठका वाडीवाईज घेतोय. आम्हाला म्हणजे खूप चांगला प्रतिसाद, म्हणजे आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच आज निवडणूक हे करतोय, लढतोय आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे लोकांचं तर म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा येण्याची एवढी गरज नाही आहे, एवढं आम्ही लोक म्हणजे आमच्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत. आणि ही तर नुसती मला वाटते औपचारिकता आहे. आम्ही आज तिथे पण आमचं म्हणणं आहे की आपला उमेदवार आहे, लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कारण विकास हा आपल्या पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून विकास हा होतोच आहे. एवढ्या योजना आहेत, बऱ्याचशा महिलांसाठी योजना आहेत. त्यामुळे लोकांचा एक विश्वास आहे की बाबा भाजपचे उमेदवार आहेत, कमळ ही निशाणी आहे. आम्ही म्हणजे ज्या खूप अशा म्हणजे वयस्कर महिला असतील, पुरुष असतील, तर ते सरळ सांगतात की आमचं मत या कमळाकच हा, म्हणजे तुम्ही बाकी काय हेच नाही. म्हणजे त्यांना एवढं कळलंय की विकास हे भाजपच करू शकतो आणि हे उमेदवार करू शकतात असं. नक्की आपल्यासोबत सुतार उमेदवार आहेत. काय सांगाल, कसा काय प्रतिसाद आहे? आम्ही आता गेले 8 दिवस म्हणजे अर्ज भरल्यापासून आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करतोय. त्यामुळे आम्हाला महिलांचा प्रतिसाद, तसेच भाजप कार्यकर्ते, सगळे ग्रामस्थ, युवा वर्ग सगळ्यांचा प्रतिसाद एवढा आहे की आम्हाला ठाम आहे की आमची ही निवडणूक आम्ही दोन्ही उमेदवार हे जिंकूनच जाणार. निश्चित स्वरूपात आपल्यासोबत रावराणे आहेत. खरं तर वैभववाडी आणि रावराणे हे एक मोठं नातं आहे, समीकरण आहे. काय सांगाल, कसं काय प्रतिसाद आहे? सर्वप्रथम आम्ही आता लोरे जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद मध्ये लोरे या गावामध्ये आता आम्ही मांजलकरवाडी या भागामध्ये आहोत. मांजलकरवाडी असू दे किंवा लोरे हा भाग असू दे, एक आमचं जिव्हाळ्याचं नातं या भागाशी आहे. इथला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असू दे, महिला वर्ग असू दे की युवक वर्ग असू दे, यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलंय, भरभरून आम्हाला आशीर्वाद दिलेत. गेली कित्येक वर्ष आम्ही या लोकांच्या सतत संपर्कात आहोत. त्यांनी एक राणे कुटुंबाच्या मागे म्हणजे विकास पुरुष आमचे नारायण राणे साहेब यांच्या निवडणुका असू दे किंवा नितेशजी राणे साहेब यांच्या निवडणुका असू दे आणि भाजप पक्षाच्या निवडणुका असू दे, यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि विरोधकांना त्यांना विरोधकांचा कार्यक्रम व्यवस्थित लावलेला आहे. आणि आता माझ्याबरोबर आहेत आमचे अध्यक्ष असू देत, आमचे अण्णा असू देत, आमचे सरपंच असू देत, सगळ्या आमच्या म्हणजे आई समान सर्व आमच्या स्त्री वर्ग असू दे, आमचा युवक वर्ग असू दे, यांनी एवढं आम्हाला सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, 100% आपल्याला वन साइड जे करता येईल इलेक्शन ते आपण करू. तुम्ही बिनधास्त बाकीच्या गावांमध्ये प्रचार करा. पण एक आमचं कर्तव्य बनतं की ह्या भागामध्ये फिरत असताना आम्ही ह्या लोकांचे प्रश्न जाणून घेतलेत, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. असे आम्ही 100% प्रश्न सोडवले नाहीत, पण 90-95% आम्ही पोहोचलेलो आहे. आणि जे काय आता उर्वरित प्रश्न आहेत ते आम्ही 100% पूर्ण करण्याचं आम्ही त्यांना एक आश्वासन दिलं आणि त्यांनी आमच्यावरती प्रेम आणि आपुलकी भरपूर दिलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार पण मानलेत आणि इथून पुढे त्यांनी सांगितलं की विजय गुलाल लावूनच आता इथे यायचं आहे. आणि तशी त्यांनी आम्हाला परवा मंत्री साहेब आले असताना सगळ्या ग्रामस्थांनी
कम से कम आमच्या 1,000 लोकांच्या साक्षीने लोकांनी, आमच्या सरपंच साहेबांनी आणि अध्यक्षांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण येताना आता विजयी गुलाल लावून पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणूनच इथे यायचं आहे. मागच्या वेळी त्यांनी आमच्या मंत्री साहेबांसाठी गाराणं केलं होतं. मंत्री साहेबांचे आमदार असताना मंत्री होऊन इथे आता रात्री 2:45 वाजता त्यांची वाट बघण्यासाठी सगळे लोऱ्यामधले ग्रामस्थ इथे उपस्थित होते. त्या गोष्टीवरून समजून घेऊ शकतो की आपण या लोरे गावाचं राणे कुटुंब, भाजप किंवा आमच्या सर्व लोकांवरती किती प्रेम आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे. त्या दोन्ही सीटा 100% कन्फर्म आहेत. त्याच्यामुळे नशीब आजमावण्याचा प्रश्न, कारण की साहेब पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या गावात होत असलेला विकास, एक लक्षात घ्या, विकासाची प्रक्रिया ही वर्षानुवर्ष कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. ती काही कामं कधी संपणार आहेत. पण आता तरी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून जो विकासाचा निधी किंवा विकास कामं जी चाललेली आहेत, त्यावरून आम्ही जे केलेली कामं आहेत त्यावरून अजिबात संशय मनात घेण्यासारखं नाही की ह्या आमच्या दोन्ही सीट कन्फर्म म्हणजे कन्फर्म आहेत. नक्की ठीक आहे. आपल्यासोबत आणखी पदाधिकारी, कसा असेल विजय इथला? नाही, विजय म्हणजे गेले 8 दिवस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि आदरणीय नितेशजी राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते, सन्मान या विभागाचे नेते, या तालुक्याचे नेते आमचे दिलीपजी रावराणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या विभागामध्ये झालेला विकास आणि तो विकास झालेला आम्ही जनतेपर्यंत घेऊन जात होतो आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभतो आणि वचननाम्यामध्ये आम्ही सर्व झालेला विकास हा आम्ही या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि ह्याच्यावरतीच या ठिकाणी हा मोठा विजय या ठिकाणी शक्य होणार आहे. नक्की विजय हा नक्की. काय सांगाल एकंदर या? नाही, सांगायचं काय राहिलंच नाही आहे, कारण विजय हा नक्की झालेला आहे आणि विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे आलेले आहेत मंडळी. 7 तारखेला फक्त एक जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आणि विजय ठरलेलाच आहे. आणि आमचे तरुण तडफदार एक सुशिक्षित उमेदवार हे पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत, सिद्धेश रावराणे, आणि आपल्या महिला ज्या सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांच्या अडीअडचणीला धावतात, त्या रिद्धी सुतार ह्या सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत आणि ह्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे, कारण त्या सगळ्यांना सांभाळून घेणारे आहेत. आणि आपला सिद्धेश सुद्धा, ह्या राजकारणामध्ये 2 गोष्टी असतात. राजकारण हे सत्तेसाठी नाही आहे, तर सेवा करण्यासाठी आहे, विकास करण्यासाठी राजकारण आहे. आणि विकास कोण करणार? तर जी धावपळ करणारी माणसं आहेत ती विकास करणार. आपण कोणाला तरी निवडून देऊन विकास होणार आहे का? पंचायत समिती आपल्याकडे पाहिजे, जिल्हा परिषद आपल्याकडे पाहिजे, महाराष्ट्र सरकार आपल्याकडे आहेत, केंद्र सरकार आपल्याकडे आहेत आणि तो जो फंड येणार आहे तो आपल्या सगळे हे जे विजय उमेदवार आपल्या निवडून आल्यानंतर तो सगळा फंड आपल्याकडे इकडे येणार आहे. आणि ह्या गावचा, लोरे गावचाच नव्हे, वैभववाडी तालुक्याचाच नव्हे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा पूर्ण सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाहीये. म्हणून हा फक्त आपण सगळे जमलो आहोत ही विजयाचाच एक सुवर्ण सदरगम. मी मांजरकरवाडीतल्या महिलांची अध्यक्ष. माझ्या खात्री आहे की महिला नाव राणे यांचा मुलगा आणि रिद्धी सुतार हे ठामपणे निवडून येणार असा त्यांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे. दोन्ही मुलं, दोन्ही येणार आणि निवडून आल्यावरती इथे पहिले येणार. ओके ओके, चालेल, ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न. कोल्हापूर वैभववाडी रेल्वेचा जो प्रकल्प आहे त्याला एक मूर्त स्वरूप मिळतं. आचारसंहितेनंतर भूसंपादन होणार असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं. कसं काय स्वागत करताय? खरं म्हणजे राणे साहेब आणि विकास हे काय हेच आहे. पण म्हणजे साहेब जे अगोदर म्हणजे साहेबांनी बोललेच होते की आम्ही महामार्ग हे करतोय म्हणून. तर म्हणजे साहेब ज्यावेळी शब्द देतात आणि ते पूर्ण करण्याच्याच मागे लागतात आणि आम्हाला खूप आनंद होतोय की घाटमाता आणि आपण म्हणजे जास्तीत जास्त लवकर जाता येईल. बऱ्याच गोष्टी असतील, आपल्या इकडनं कच्चा माल असेल, जर तिकडे आपल्याला काही न्यायचं असेल किंवा तिकडून इकडे आणण्याची सामानाची पण याच्यासाठी फार त्याचा उपयोग होणार आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद होतोय आणि नक्कीच त्याचा आम्हाला खूप फायदा होईल असं वाटतंय. आणि एक विषय मला बोलायचा होता की एक म्हणजे इथले जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत विरोधी गटाचे, त्यांचं एक अशी बाईट आली होती की माझ्या मातृत्वाचा हे बघा, आमचा जो पक्ष आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत ही लोक आमचे विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतोय. आम्ही विकास सोडून कुठल्याही गोष्टीकडे लक्ष म्हणजे विचलित करून कुठला तरी विषय चघळून त्या विषयाचं हे करण्याचा आमचा कुठलाही मानस नसतो. आम्ही कायम काम करतो हे विकासाच्या मुद्द्यावर करतो. लोकांना योजना कशा देता येतील, त्यांचा विकास कसा करता येईल, त्यांचे काही प्रश्न असतील ते कसे सॉल्व्ह करता येईल
आता सिद्धेश रावराणे यांचे वडील आहेत, दिलीप रावराणे जे बँकेचे संचालक आहे, ते माजी इथले जिप सदस्य पण होते आणि त्यांनी प्रत्येक लोकांच्या प्रश्नात, प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात ते कायम पाठीशी उभे राहिलेले आहे. त्यामुळे नको ते विषय काढून कुठल्या तरी लोकांना डायव्हर्ट करण्याचा हे मला वाटतं पोरकटपणा वाटतो. असं काही विषय नाही आहेत आमचे. माझं नाव गुरुराज डोंगरे, युवा सेना उपतालुका प्रमुख वैभववाडी. आज ज्याप्रमाणे तुम्ही बोललात की सिद्धेश यांचं स्वप्न असेल आणि जिंकतील, पण ऍक्च्युली हे आमचे युवा नेतृत्व आहेत. हे जर पुढे जिंकून आले तर येणाऱ्या काळात, येणाऱ्या दिवसात आम्हाला युवा पिढीसाठी जॉब उपलब्ध करून देतील, ही अशी मी आशा बाळगतो त्यांच्याकडनं. आणि त्यांनी म्हटलंही आहे. आणि असे तडफदार नेतृत्व आम्हाला भेटले आहेत, त्यांचा विजय नक्कीच आहे. आणि तसे सिद्धी सुतार हे पण त्यांचा विजय नक्कीच आहे. ओके, चल. लोरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला विजय नक्की असल्याचं रावराणे आणि सुतार यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय. पालकमंत्री नितेश राणे यांनी जो धडाका लावलेला विकास कामांचा, त्या धडाक्यामुळेच या ठिकाणी आपला विजय हा नक्की असेल असं दोघांचं म्हणणं आहे. आपण यांची प्रचार जी फेरी आहे यावरूनही आपल्याला या भागामध्ये झालेल्या प्रचाराचा आपल्याला अंदाज येईल की या ठिकाणी गुलाल जो आहे तो महायुती भाजपच उडवेल असं चित्र आहे. भारतीय जनता पार्टीचा